Hello dear students, we are learning bridge course for standard 8 and the subject is English. Today we are going to learn activity number 26. In this activity, now we are going to see what are the learning outcomes or competency statements. Write a conversation or dialogue as a group activity or individually. म्हणजेच आपल्याला संभाषण अथवा डायलॉग एकट्याने अथवा गटाने पूर्ण करायचा आहे. प्रिपेअर्स आउटलाईन फॉर ॲन एसे, अ शॉर्ट नोट, अ शॉर्ट स्टोरी एक्सेट्रा. आणि त्यासाठी आपल्याला निबंध, लघुकथा यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. हा आहे याचा लर्निंग आउटकम्स. दीज आर द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी पुढील सूचना आहेत. लुक ॲट द व्हिडिओ ऑर पिक्चर केअरफुली. तुम्हाला एक व्हिडिओ अथवा चित्र दाखवलं जाईल, त्याचं निरीक्षण करायचं. रीड गिव्हन कॉन्व्हर्सेशन ऑर डायलॉग बिटवीन 2 or more स्टुडंट्स. 2 व्यक्तीमधलं संभाषण तुम्हाला वाचायचं आहे. थिंक ट्वाईस अँड फील करेक्ट वर्ड्स. 2दा विचार करायचा आणि संभाषणामध्ये योग्य शब्द भरायचा. फिल इन द ब्लँक्स अँड कंप्लीट डायलॉग्स. संभाषण पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागा भरायच्या. डिस्कस युअर डाऊट्स विथ युअर पेअर अँड टीचर. जर काही शंका असतील तर तुमच्या गटातले मुलं मुली अथवा शिक्षक यांना विचारायच्या. फील फ्री व्हाईल आस्किंग क्वेश्चन्स. आणि मनावरती कुठलंही दडपण ठेवायचं नाही शिक्षकांना प्रश्न विचारताना. ह्या आहेत विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना. नाऊ वी आर गोइंग टू सी टुडेज लर्निंग ॲक्टिव्हिटी. Look at the picture carefully and complete conversation between Ramesh and Meena. You can add more dialogues. आता तुम्ही हे समोरचं चित्र पहा. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की हँडवॉश किंवा साबणाने हात धुतोय. दुसऱ्या चित्रामध्ये एक माणूस तोंड पुसतोय. तर एक काट मारलेलं चित्र आहे बघा, तिथे एक महिला आपल्या चेहऱ्याला हात लावते. त्याच्या शेजारचं एक चित्र आहे. त्या चित्रामध्ये जी मुलं आहेत बघा, ती तोंडाला मास्क लावलेली आहेत. चौथ्या चित्रामध्ये कोरोनाची लस घेतानाचा चित्र आहे. खालचे जे चित्र पाहतो आपण त्याच्यामध्ये 3 मुलं आहेत, पण प्रत्येकांमध्ये वेगवेगळं अंतर आहे. अंतर राखून ते उभे आहेत. 5व्या चित्रामध्ये हातावरती सॅनिटायझर लावत आहेत. आणि जे सर्वात शेवटचं चित्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 डोसेस दिसत आहेत कोरोनाच्या, कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड. या चित्रांच्या आधारे आता आपल्याला रमेश आणि मीना यामधलं संभाषण पूर्ण करायचं आहे. ते आता आपण पाहू. समोर तुम्हाला अशा प्रकारचं चित्र आणि त्याखाली रिकाम्या जागा डायलॉग रायटिंगसाठी दिलेल्या असतील. रमेश सेज, व्हॉट वी मस्ट डू फॉर कप्स इन कोरोना पिरियड. मीना डॅश डॅश. आपल्याला या रिकाम्या जागी ही शब्द भरायचे आहेत. मी तुमच्यासाठी इथं रिकाम्या जागा भरलेल्या आहेत. रमेश सेज, व्हाय वी मस्ट डू फॉर कप्स इन कोरोना पिरियड. Meena says, we have to use tissue for cups. Meena says, when we eat something, what is your first action? Ramesh says, we have to wash our hands first. Meena says, what should we must avoid to touch? Ramesh says, we must avoid touching our face. Meena says, what protect us from coronavirus? Ramesh says, mask, sanitizer, vaccine and social distancing protect us from coronavirus. Meena says, could you tell me 2 names of vaccine
developed by India? Ramesh says, Covaxin and Covishield. Meena says, why vaccination is very important? Ramesh says, because vaccine keeps you from getting and spreading virus that causes COVID-19. Meena says, what is meant by do gaj ki duri? It means to maintain a distance of 2 yards in the fight of corona. Now let's see our solved activity. Read this conversation carefully. आपण समोर एक चित्र पाहत आहोत. हात धुत आहे कोणीतरी आणि खाली कॉन्व्हर्सेशन आहे. टीचर सेज, हाऊ मच टाईम वी मस्ट रब आवर हँड्स विथ सोप अँड वॉटर. स्टुडंट रिप्लाइज, मिनिमम 20+ सेकंड्स. 20 सेकंदापेक्षा जास्त हात धुतले पाहिजेत. नाव वी आर गोइंग टू लर्न प्रॅक्टिस. फर्स्ट क्वेश्चन आहे, आफ्टर कोरोना फर्स्ट डे ॲट युअर स्कूल यू आर इन युअर क्लासरूम. प्रिपेअर अ शॉर्ट कॉन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर फ्रेंड्स अबाउट लास्ट इयर ऑनलाईन स्टडी. तुम्ही आणि तुमचा मित्र तुमच्या दोघांमध्ये एक संभाषण तयार करायचं आहे की मागच्या वर्षी जे ऑनलाईन क्लास झाले त्याविषयी. तर ते आता आपण पाहू. कॉन्व्हर्सेशन ऑन ऑनलाईन स्टडी. शरू, हॅलो कुहू, हाऊ आर यू? कुहू, आय एम फाईन अँड हाऊज अबाउट यू? शरू सेज, आय एम ऑल्सो गुड. हाऊ आर यू? हाऊ आर युअर स्टडीज गोइंग ऑन? कुहू, my studies are going well. You know that due to corona, classes are being conducted online through the internet. Shaw, yes Kuhu, I am also studying through online classes. Kuhu, yes, so that we can continue our studies and future is not spoiled. Sharu says, absolutely right Kuhu. It is only for our safety. It is very useful and we are all classmates can discuss our lessons too. Kuhu says, yes, really, it is very useful. My class is going to start soon. I have to go now. Sharu says, sure friend, I also have an online test today. See you later. Goodbye. Second activity is finding a pen friend. Activity, watch given video link, prepare a conversation between two friends. खाली जो दीक्षा ॲपचा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पाहायचा आणि पेन फ्रेंडशी कॉन्व्हर्सेशन करायचं आहे. ते आता आपण थोडक्यात पाहू. पेन फ्रेंड्स म्हणजे काय? पेन फ्रेंड्स आर फ्रेंड्स हू राईट्स लेटर टू ईच अदर रेग्युलरली. आता एक कॉन्व्हर्सेशन तुमच्यासमोर ठेवलेलं आहे केदार आणि आर्यन यांच्यामध्ये. केदार म्हणतो, वुड यू लाईक टू बी माय फ्रेंड? आर्यन सेज, येस शुअर माय फ्रेंड. केदार सेज, प्लीज टेल मी युअर नेम अँड ॲड्रेस. आर्यन सेज, माय नेम इज आर्यन पाटील. आय एम लिव्हिंग ॲट पुणे. केदार सेज, व्हेन इज युअर बर्थडे? आर्यन सेज, इट्स ऑन 3rd November. Kedar says, tell me about your favorite things please. Aryan says, my favorite color is blue. My favorite dish is modak. My favorite game is cricket. My favorite book is Panchatantra. Now Kedar says, who is your best friend? Aryan, Shashi is my best friend. Kedar says, thank you Aryan for sharing your information. Now let us see extension activity or parallel activity. Look at the picture, read half story carefully, complete the story, write conversation between two men, finish remaining part of story. वरील चित्र पहा, अर्धी स्टोरी खाली लिहिलेली आहे ती वाचा आणि 2 व्यक्तींमधलं संभाषण पूर्ण करा. तर त्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की एक व्यक्ती आपल्या पाठीवरून शेळी घेऊन जातोय आणि दुसरा व्यक्ती त्याला अडवतोय, काहीतरी बोलतोय. आपण ती गोष्ट वाचू. इन अ स्मॉल विलेज इन इंडिया देर लिव्ड अ ब्राह्मण नेम्ड मित्रा. वन्स ही वेंट टू
nearby village to visit a devotee. The devotee gave him a goat. The Brahman decided to offer the goat as a sacrifice to the gods. The Brahman started his journey homewards. He carried the goat on his shoulder. Three crooks saw him. They made a plan to get the goat from the Brahman. ही सर्व गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की एक मित्र नावाचा ब्राह्मण असतो. तो एका सत्पुरुषाकडे संन्याशाकडे जातो. तो संन्याशी त्या ब्राह्मणाला एक बकरी देतो आणि तो ब्राह्मण ती बकरी घेऊन घरी येत असतो. कशासाठी? तर त्याला ती देवाला बळी द्यायचं असतं म्हणून. तो रस्त्याने येताना ती जी बकरी आहे किंवा तो जो बोकड आहे तो आपल्या पाठीवर घेऊन चालत असतो. त्याला रस्त्याने 3 लबाड लोक भेटतात आणि ते त्याचा रस्ता अडवतात. त्याच्याशी बोलतात. काय बोलतात? तुम्हाला गोष्ट माहिती आहे की ही बकरीच नाही आहे, कोणी म्हणतं हे गाढवच आहे, तिला पाठीवर घेऊन काय चालला, आणि ती गोष्ट जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची. आता आपण संभाषण पूर्ण करू 2 व्यक्तींमधलं. ते कसं असेल ते आता आपण पाहूयात. द कॉन्व्हर्सेशन बिटवीन द ब्राह्मण अँड द 3 crooks. द फर्स्ट crook, हे ब्राह्मण, why on earth are you carrying a profound dog on your shoulder? Brahman angrily, are you blind? Can't you see that it's goat? The first crook, you may have it any way you want. And he went away. The second crook, holy sir, it is very disgraceful for a holy man to carry a dead animal on your shoulder. Brahman says, what? Dead animal? Are you blind? This is a living, breathing goat. The second crook, carry a living or dead animal. It doesn't make much of a difference. Second crook left. The third crook, why are you carrying a dirty donkey on your shoulder, sir? The Brahman was too worried to think about anything. All 3 crooks mistaken the goat as something else. So he hurled the ground and ran away. The 3 crooks took the goat happily and returned home. They were pleased that their plan worked. अशा प्रकारे हे कॉन्व्हर्सेशन तुमच्यासमोर पूर्ण केलेलं आहे. ते तुम्ही वहीत लिहून घ्यायचं. नाव लास्ट ॲक्टिव्हिटी इज इव्हॅल्युएशन. Prepare a short conversation between true friends on given topic. Importance of trees. Importance of trees. Rina says, hi Rina, Tina. Where did you yesterday? I was waiting for you. Tina says, I went to tree fair to buy some saplings. Rina says, wow, it's great. Really, trees plays very important role in our life. Tina says, yes dear, trees are our best friends. It gives us shade and shelter. Rina says, and you forgetting dear the most important thing, that they are the best source of food and oxygen. So now a day's oxygen is so much important. Tina says, yes, trees maintain ecological balance too. And now last activity, fill in the blanks. In bracket, Covishield, touching, wash, mask, distancing. And first fill in the blank is dash dash your hands. Wash your hands. Second, avoid dash dash your face, touching. Third, physical dash dash is for your own safety. Answer, distancing. Always wear dash dash when you go outside for of home. Answer, mask. And last, Serum Institute from Pune developed कोविशिल्ड वॅक्सिन. तर अशा पद्धतीने आजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्ण झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहून घ्यायची. धन्यवाद.